सप्रेटची फ्रोझन भाकरी कशी करायची ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। तांदूळ भाकरी, ज्वारी भाकरी आणि नाचणी भाकरीची प्रोसिजर सेमच आहे। या एका पॅकमध्ये 5 भाकऱ्या असतात। या फ्रोझन आणि हाफ कुक भाकऱ्या आहेत। जेव्हा भाकरीची ऑर्डर येते तेव्हा डिझायर्ड क्वांटिटी बाहेर काढायची आहे आणि बाकीचा पॅक परत डीप फ्रीझरमध्ये ठेवायचा आहे। भाकरी भाजण्यासाठी तवा इंडक्शनवर ठेवून इंडक्शन ऑन करायचं आहे। मेनूवरती प्रेशर कुकरवरती ठेवून 1300 डिग्रीवर तवा आपण प्रीहीट करून घेणार आहोत। तवा तापला की नाही हे बघण्यासाठी आपण तव्यावर पाण्याचा स्प्रे मारायचा आहे। पाणी उडून गेलं म्हणजे तवा चांगला तापला आहे। आता टेम्परेचर 800 वरती ठेवायचं आहे आणि आता या तव्यावर आपण भाकरी ठेवायची आहे। भाकरी ठेवल्यानंतर भाकरीवर देखील आपण पाण्याचा स्प्रे करणार आहोत आणि हा स्प्रे केल्यानंतर आपण टेम्परेचर 500 ते 800 मध्येच ठेवणार आहोत। स्प्रे मारलेल्या पाण्याची वाफ व्हायला लागली की टेम्परेचर 1300 वर ठेवा। पूर्ण वाफ उडून गेली आणि भाकरी अशी तव्यावरनं सुटायला लागली कीच ती परतायची आहे। आता टेम्परेचर मी 1600 केलेलं आहे। भाकरी दोनदाच परतायची असते। कालथ्याच्या सहाय्याने हळूहळू प्रेस करत ही भाकरी आपण सगळ्या बाजूने भाजून घेणार आहोत। जास्त जोरात प्रेस करायचं नाहीये, नाहीतर भाकरी कडक होऊ शकते। ज्या बाजूने वाफ जाते आहे त्या बाजूने हलक्या हाताने प्रेस करायचं आहे आणि आपण अशा पद्धतीने भाकरी नीट सगळ्या बाजूने भाजून घ्यायची आहे। भाकरी पार्सलला देण्यासाठी आपण फॉइल पेपर घेणार आहोत। फॉइल पेपरमध्ये भाकरी पॅक करून घ्यायची आहे आणि हा फॉइल पेपरचा पार्सल आपण सप्रेटच्या बटर पेपरमध्ये पॅक करणार आहोत। सप्रेटचा बटर पेपर असा उलटा ठेवून त्याच्यामध्ये ही भाकरी आपण पार्सल केलेली आहे। याला सेलोटेप लावायची आहे आणि आता स्मॉल टेक अवे बॅगमध्ये आपण हे पार्सल ठेवून या बॅगला सेलोटेप लावायची आहे, म्हणजे भाकरीचं पार्सल रेडी आहे।